तर मंडळी या कडकडत्या उन्हाळ्यामध्ये बनवा एकदम थंडगार आणि चटकदार असं पाणीपुरीचं पाणी एक वेळा बनवाल ना तर नेहमी बनवाल एवढी छान रेसिपी आहे। रेसिपी बघूया त्याआधी आपल्या चॅनल सबस्क्राइब करा। तरी तुम्ही मसाला पुरी सुद्धा बनवली तुम्ही बघू शकता। तर इथे मी घेतली चिंच, तर थोडीशी चिंच मी गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती। त्यानंतर मसाल्यासाठी पुदिना, हिरवी मिरची, कोथिंबीर, आल्याचे 2 तुकडे, लसणाच्या 3 पाकळ्या आणि बडीसोप आणि जिरं सुद्धा घेतले तुम्ही बघू शकता। हे सगळं आपल्याला मिक्सी जारमध्ये टाकायचं, त्यामध्ये चिंचेचं पाणी सुद्धा टाकायचं, एक गुळाचा खडा टाकायचा, हे सगळं बारीक करून घ्यायचंय। त्यानंतर यामध्ये थंडगार फ्रीजमधलं पाणी ओतायचंय। त्यामध्ये नंतर आपण काय करायचंय चवीनुसार मीठ टाकायचंय आता, आणि मसाला बिस्ताला घरात बनवायची गरज नाही, 5 रुपयाची पुडी भेटते तो मसाला टाकायचा आहे, खूप टेस्टी असतो हा मसाला। त्यानंतर ह्यामध्ये टाकायचे आपल्याला नमकीन आणि थोडंसं कोथिंबीर टाकायचं आहे, ह्याला तुम्ही खारी बुंदी सुद्धा म्हणू शकता। त्यानंतर थोडंसं लिंबू सुद्धा कट करून टाकले, ते बटाटा मॅश करून त्यामध्ये कांदा पात ऍड केली, ते मिक्स करून आपल्याला मस्तपैकी या पुरीमध्ये आपल्या भरायचं आहे। आणि मी मसाला पुरी सुद्धा तयार केली होती ना, त्यामध्ये मी काळं मीठ, साधं मीठ, लाल तिखट मसाला आणि बाकी सगळा आपला सुका मसाला यामध्ये होता। आपली सुकी पुरी सुद्धा तयार आहे आणि ही पाणीपुरी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर